तो व्हीप जारी केलेला होता, 3 लाईन व्हीप होता. आता तो पक्षादेश त्यांनी त्यानुसार त्यांनी आज बैठकीला यायला पाहिजे होते. ते बैठकीला आले नाहीत. त्यामुळे आता ह्या पक्षादेशाचा भंग झाला. तो भंग झाला तर त्याला पक्षादेश न मानल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा येते. आम्ही त्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही आज नोटीस जारी करतोय की आपण जे काही आला नाही त्यातलं कुठलंही कोणीही मला किंवा देसाई यांना कोणी फोन करून सांगितलं ते की बाबा आमची काही कारणं आहेत का, आणि म्हणून तुम्हाला कारणे दाखवा नोटीस आम्ही आज त्या सगळ्यांना वितरित करतो. आणि त्यांना 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे की या 7 दिवसात जर तुमच्याकडनं आम्हाला उत्तर आलं नाही तर तुम्हाला त्याच्यावर कायदेशीर कारवाई. सर, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून सगळ्यांना कॉल करून या उपस्थितीसाठी सांगितलं होतं. तुम्हाला माहिती आहे का गोष्टी येत आहेत तर त्याच्यावरती काय? मला माहिती नाही साहेबांनी कुणाला फोन केला का, मला कल्पना नाही. बाबतीत असं आहे की डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर जरी सुरू असेल तरी सुद्धा ते खासदार जे आहेत ते वोट करू शकतील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि ते नंतर डिस्क्वालिफाय जरी झाले तरी रेट्रोस्पेक्टिव्हली त्यांचं वोट इनव्हॅलिड ठरत नाही. तर आता जरी खासदारांच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर सुरू केली तरी सुद्धा ते मधल्या काळात संसदेच्या अधिवेशनामध्ये ते वोट करू शकतात. तर तुम्हाला खरंच वाटतं का की या कायदेशीर प्रक्रियेचा तुम्हाला फायदा होतो? बघा, कायदेशीर प्रक्रियेतलं एकच उदाहरण मी सकाळी तिला पुन्हा एकदा आठवण सांगतो. शरद यादव नावाचे ज्येष्ठ खासदार ते बिहारमध्ये होते. त्यांनी त्यांच्या पक्षाचा द्रोह केला आणि दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं. सगळ्या घटना पक्षाच्या बाहेर झाल्या म्हणजे तरीसुद्धा ते त्यांनी केल्यानंतर त्यांच्या पक्षानं तत्कालीन राज्यसभेचे उपाध्यक्ष चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांना पत्र दिलं आणि आमच्या देशाचा द्रोह केलेला आहे आणि आमच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या सोबतही व्यासपीठावर गेलेले आहेत, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करा. आणि तसं सदस्यत्व माननीय व्यंकय्या नायडूंनी रद्द केलं आहे. असा आणखीन एक घटनासुद्धा घडलेली आहे. त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार अर्थात लोकसभेच्या अध्यक्षांचा, तिकडे असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षांचा. भारतीय जनता पार्टी काय आदेश अध्यक्षाला पण देऊ शकते मला, तर त्याच्यामुळे ते काय करतील मला माहिती नाही. पण आपण आपली जी कायदेशीर बाजू आहे, संविधानाने दिलेली जी हक्क आहेत आपली, त्या हक्कानुसार हा भंग झाला. याच्याबद्दल काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि म्हणूनच आम्ही वेगळा गट निर्माण करतोय असं कारण. इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत. ती ठाकरेंची शिवसेना आहे. जिथे ठाकरे नाव आहे तिथे शिवसेना असते. ती शिवसेना काँग्रेसमध्ये माणसानं किती आपली पातळी सोडावी, तो पाताळात गेल्यासारखं आहे. मला तर खरं सांगतो, शिवराळ शब्द माझ्याही मुखात येत असतात. ही असले घाणेरडे आरोप विकाऊ जे कोणी, मला आश्चर्य तुमचं काय वाटतं तुम्हाला सांगतो. तुमची तोंड कोणी धरलीत मला माहिती नाही. तुम्ही असे प्रश्न विचारता त्या नावानिशी विचारा ना. हा माणूस असं बोलला, काय प्रतिक्रिया ती बघा, मग कळेल ना आम्ही कुठे जाऊ ते. मग शिवसेना एक मिनिट नाव असं जाईल, हवेतले बाण नाही सोडायचे. हवेतले बाण नाही, तुमचं तोंड आहे ना, तुमचं तोंड कोण धरलेलं आहे? तुम्ही सांगा. असं कसं काय बोलू शकता? आम्ही समोर बोलतो, हे जे कोणी बोलतंय त्यांनी समोरून बोललं पाहिजे. हा प्रश्न विचारताय, तुम्ही उत्तर द्या ना. आम्ही नाही देणार तुम्हाला. मी दिलं उत्तर. प्रश्न असा आहे की प्रश्न विचारायचं नाव नाही सांगायचं. याचा अर्थ तुम्ही स्पॉन्सर्ड विचारता का रे आम्हाला? तुम्हाला कोणी सांगितलं का असे प्रश्न विचारतो? हे तुमच्या स्थानावर होते. हेच माध्यमाचं दुर्दैव आहे. विकली गेलेली माध्यमं समोर उभी राहतात आणि विकाऊ पत्रकार असे प्रश्न विचारतात. त्यामुळे आम्हाला मला उत्तर नाही द्यायचं. दुसरं काय प्रश्न आहे? प्रश्न आहे सर.